श्री शनिमहिम्न स्तोत्र। ओम श्री शनिश्चराय नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो हेरंभागणनायका गौरीनंदन सिद्धिविनायका मंगलमूर्ति गणराया नम नमा जय मयूरेश्वरा ब्रह्मकुमारी सरस्वती चैतन्य शक्ती भारती विद्यादायिनी विनावती नमस्कार तुला शारदे। सद्गुरूला भक्तिभावे वंदन, मातृपितृदैवतांचे स्तवन, कुलस्वामिनीचे मनी चिंतन, अत्यंत प्रेमे आदरे ग्रामस्थान वास्तुदेवतांचे ध्यान, पंचमहाभूते नवग्रहांचे स्मरण, शनेश्वराला त्रिवार शरण। श्री शनी महिम्न स्तोत्र रचिले। सूर्यपुत्र दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया मंदचारा प्रसन्नात्मा पीडा महर्तु मे शनी। द्विभुजा दीर्घदेहा दंडपाशधराया च पिंगाक्षयमरूपाय शनिदेवाय नमो नमः। नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायां मार्तण्डसम्भूतं तं नमामि शनिश्चरं। महाग्रहमाबलवन्ता महाप्रतापी महासमर्था पीतनेत्रा नीलवर्णादीननाथा स्तोत्र तुझे गातो महाप्रभू। राजा विक्रमाच्या दरबारी चर्चा निघाली नवग्रहांवरी, पंडित बोलू लागले त्यावरी ग्रंथसंभार काढोनी। शनिग्रहाची जन्मकथा ऐकून विक्रम बोलला विनोद वचन, हासोनी टाळी वाजवून म्हणे हा पुत्र कैसा हो। राजाचे हे वाक्य ऐकूनी शनिदेवाले सभास्थानी, विमानासहित तत्क्षणी पहाते झाले पंडित। सिंहासनावरून उठून राजाने धरले चरण, टाकले झिडकारून शनिदेवाने कोपून। विक्रम म्हणे कृपावंता, कृपा करावी दिनासी आता, अन्याय घाली पोटासी दयावंता। तरी न मानी शनिश्चर, तू केलीस माझी टवाळी, तरी कन्या राशीस मुळे तुझला ग्रह मी आलो अरिष्ट विघ्न अटळ। तुझ्यावर झाली वक्रदृष्टी, तू होशील दुःखी कष्टी, उग्र साडेसाती येईल मोठी, बोलोनी विमानारूढ झाले। राजा मनी खिन्न झाला, ग्रहणात कष्टविला आम्हाला, त्रासील पीडा देईल शरीराला, नाश करील सर्वस्वाचा। विक्रमासी आला शनी 12वा अतिक्रूरस्थानी, 7.5 वर्ष नेमुनी छळील बहुत। एके दिवशी शनिदेवा आले, रूप पालटोनी आपुले, घोडे विकावया आणिले उज्जैनीसी। गिराहिक जमले, राजा प्रधानही आले, सौदागराने राजास बसविले। अबलख घोड्यावरी घोडा फिरविता उडाला, वायू वेगे धावत सुटला, दूरदेशी जाऊन थांबला घोर अरण्यी। राजा घोड्यावरून उतरला, घोडा अदृश्य झाला, सूर्य अस्तासी गेला, मग पोहडला तेथेची तो। सौदागर म्हणे प्रधानासी, कोणीकडे नेले घोड्यासी, शोधोनी आना राजियासी, नाहीतर मोल द्यावे। सेवक सर्वत्र हिंडले, राजेश्वर कोठेन दिसले, शनिदेव तेथोनी निघाले, सांगितलेले मोल घेऊनी। सूर्योदय होताच मार्ग धरिला, राजा विक्रम चारू लागला, 4 योजने दूर गेला, पोहोचला तामलिंदापुरी। उज्जैनीचा थोर नृपती, कीर्तिवंत पराक्रमी जगती, शनी अवकृपे आली आपत्ती, 7.5 दारुण। त्या ग्रामी होता श्रीपती सावकार, त्याने केला राजाचा आदर, करविले भोजनाचे प्रकार, भला माणूस जाणूनी। त्याचे पाहुणी रूप सुंदर, 32 लक्षणी परिकर, भाग्यवंत असे हा वर। आपल्या कन्येसाठी सावकाराने सांगितले कन्येसे, हा सर्वोत्तम वर आणिला तुझसे, तू माळ घाल या वरासी, करू नकोस अनुमान। आज पाहिन त्याचे लक्षण, कैसे चातुर्य आणि ज्ञान, कळेल त्याच्या भाषणावरून, द्या पाठवून चित्रशाळेसी। मग सावकार म्हणे रायासे, जावे निद्रा करावयासे, रम्य अशा चित्रशाळेसी, विदित होईल सर्व तेथे। भोजनानंतर राजा गेला, जेथे होती चित्रशाळा, चित्रात रेखिली हंस कोकिळा, वारू आणि गजरथा। पुढे असे रत्नखचित पलंग, त्यावरी सुगंधी पुष्पे सुरंग, वर लोंबती मोतियांचे झुंबर, समया पेटती चतुष्कोणी। हा सर्व पाहुणी थाट, राजा झाला चकित, न कळे काय हा वृत्तांत, काय घडेल ते कळेना। कर्माच्या गती असती गहन फार, जे होणार ते नाही चुकणार,
ते भोगावे लागणार. देव आणि मानव सर्वांना हे असे शनिदेवाचे छळन. त्याने ही माया रचिली जाण. शनी प्रतापासे महान, तो सर्वांशी पीडित असे. अंग टाकले अंथरुणावर, विचार करीतसे राजेश्वर. निद्रा न येई सत्वर, मुखावर घेतले पांघरून. 16 शृंगार करुणी मृगनयनी, पुतळीस जशी सौंदर्य साम्राज्ञी. आले पंचारली करी घेऊनी, पायी पंजन झनत्कारित. राजाने निद्रेचे मिश केले, सुगंधी द्रव्य तयावरी शिंपिले. तरीही विक्रम नाही उठले कोणीही प्रकारे. पांथिक जागा होत नाही, रूपसुंदरी झाली कष्टी. कंठीचा हार ठेवणी खुंटी, निद्रेस गेली कामिनी. विचार करी राजन, ती एक कन्या असे जाण. कैसे करावे भाषण, सत्वधीर मिनृपती. अपूर्व पाहिले उघडिता नयन, चित्रींचा निर्जीव हंस. खाली उतरून हराची मोती करी तसे भक्षण. म्हणे आश्चर्य दुःखदायक, हार हंसे गिळला संपूर्ण. कुमारिका उठली खडबडून, हार घेण्यास गेली उठून. खुंटीवरी काही दिसेना, चोरीचा आळ आला. कर्मभोग ओढावला, तो हार नाही मी घेतला. सांगे राजा विक्रम, सावकारासी क्रोध आला. मार मारुनी जर्जर केला, बंधन करुणी दरबारी नेला. चंद्रसेन राजाच्या ग्रहदशेमुळे आले हे विघ्न. हार घेतला नाही आपण, विक्रमाचे ऐकुनी वचन. संतप्त झाला चंद्रसेन, विक्रमाचे तोडिले करचरण. नगराबाहेर दिला टाकून, क्रोधिष्ठ राजाच्या हुकुमावरून. निर्दयतेने राजदूतांनी अन्न पाण्याविना हैराण. पीडा यातना अतिदारुण, तळमळे वेदनांनी रात्रंदिन. महादुःख भोगत असे राजा विक्रम शोक करी. म्हणे ग्रहश्रेष्ठा कृपा करी, निष्ठूर न व्हावे मजवरी. दिनासी दया करी, ऐसी करुणा भाकिता. शनिदेवासी आली दया, राजा चित्रसेनाने केली आज्ञा. अन्न उदक देण्याची, अन्न पाण्याचा नसे तोटा. तरी कर चरणाविन लुळा थोटा. आतोनात दुःख आले ललाटा, क्रमिले ऐसे वर्ष दोन. कोणे एके दिवशी तेलीन बैसली शिबिकेसी. जात होती सासुऱ्यासी, त्याच मार्गाने त्या सुवासिनीने माहेर. विक्रमाचे उज्जैनी नगर, सासर होते तामलिंदापूर. घराणे थोर श्रीमंत. विक्रमाकडे दृष्टी जाता, खाली उतरली पतिव्रता. ठेविता राजापुढे माथा, म्हणे काय अवस्था झाली ही. विक्रम म्हणे ऐक पतिव्रते, ग्रहदशेमुळे देहाचे दैना होते. दुर्दैवी पाठीसी लागते माते, हा कर्मभोग असे. सासऱ्यासी सांगे सुन, हे उज्जैनीचे राजन. सुखी केले प्रजाजनन, धर्मनीती राज्य करी. तेलनीने राजासी घरी आणिले, सांभाळिले महासंकटी राक्षिले. राजेश्वर घाना हाकू लागले, तेलियाच्या घरी. बसला असता घाण्यावरी, दीपराग आळवी तसे मधुर. सुस्वर कंठे करून राजेश्वरन, सायंकाळी एके दिवशी. दीपराग गाता प्रत्यक्ष, दीप लागले लक्षानुलक्ष. जैसी दीपावली देख, प्रकाश सर्वत्र नगरीत. पद्मसेना राजकुमारी, अत्यंत देखणी रूप सुंदरी. तिने अवलोकिला प्रकाश, बैसली असता आनंदे. दीपावली आज नाही, हे आश्चर्य असे काही. तिने पाठविल्या दासी, त्या गायकासी आणण्या. शोध करीत ती चौघी जणी, गेल्या तेलियाच्या दुकानी. त्यांनी नेले राजियासी उचलोनी, तेलियासी विचारोनी. ती म्हणे चौरंगासी, आपण रागज्ञानी अससी. रागोद्धार करावया वेगेसी, तृप्त होईन मी. मग तो करी रागोद्धार, गातसे यथा न्याय. सुरस्वर कंठ त्याचा अतिमधुर, जणू गंधर्व दुसरा. राजकन्येच्या महालावर, रागरंग होतसे अपार. चंद्रसेनाने केला निर्धार, जाऊनी पहावे आपण. गायन संपल्यावरी राजकन्या गेली निघून. राजा बसला चिंतातुर, केव्हा उज्जैनी दिसेल. 7.5 वर्षांचे भोग संपले, शनिदेव प्रकट झाले. त्यांच्या चरणी मस्तक ठेविले, लोळण घेत भूमीवरी. मी प्रसन्न झालो राजन, इच्छा असेल ते घे मागून. राजा म्हणे मनुष्य देहान पिढी जाण, हेची द्यावे वरदान. मी जे दुःख सोशिले अनिवार, ते कुणान सोसवणार.
पीडा करावी सर्वांची दूर, सुखी ठेव सर्वांना तुझ्या अवकृपेने तिन्ही लोक, त्रस्त होती जीव अनेक, म्हणून माझी प्रार्थना ऐक, दुःख देऊ नका कुणा. ऐसे ऐकून संतुष्ट झाले शनिदेव, म्हणे धन्य धन्य तू विक्रम राव, न मागसी हातपाय राज्य सुख ऐश्वर्य. शनिदेव राजावर प्रसन्न झाले, करत चरण दिव्य शरीर दिले, स्वरूप अतिशय देखणे केले, पहिल्याहून अतिसुंदर. मग राजा शनिदेवाचे चरण धरी, म्हणे करुणा करा कृपा करे, कोणासी पीडा न करी, हेची मागणे तुझ्या चरणी. राजासी देता झाले वर, जे करीती माझे स्तोत्र पठण श्रवण, त्यासी पीडा न करी मी. वदले श्री शनिश्चर, मनोभावे करावे माझे पूजन, त्यांना रक्षिण मी रात्रंदिन, त्यांचे मनोरथ करीन पूर्ण, भाग्यवंत करीन निश्चित. ऐसे शनी महाराजांचे वचन, प्रचिती द्या घ्यावी आपण, अतुल होते कल्याण शनीच्या कृपा प्रसादे. राजकन्येच्या महालावर विक्रमासी भेटले शनिश्चर, त्यांना देऊनीवर गेले निजस्थानासी. जरी तो दिसे बेढंग असे चोर तस्कर, त्यालाच करीन भ्रतार निश्चय पद्मसेनेचा. राजकन्यका प्रवेशली अकस्मात, पाहुनी झाली प्रफुल्लित, दैदीप्यमान मनोहर रूप तेजस्वी शरीर रायाचे. तिने माळ घातली विक्रमाच्या गळ्यात, राजा चंद्रसेन आला तेवढ्यात, विक्रमासी पाहता झाला चकित, मदनाचा पुतळा जैसा. विक्रमासी पुसे चंद्रसेन, सांगा महाराज कोण आपण, मी असे तुमचा चोर. बोलले विक्रम, विक्रम घेऊन गेले चंद्रसेनासी सावकाराच्या चित्रशाळेशी. सावकार नमन करी रायासी, झडकरोनी उठून चित्रींचा निर्जीव हंस, जेने गिळले होते हारास, तो पुन्हा उगळी सावकाश. पाहिले सर्वजने निर्जीव चित्रे, हार गिळीला महापुरुषास दोष लाविला, ते आज कळले मला, क्षमा करा महाराजा. मी असे उज्जैनीचा राणा, नाम माझे विक्रम. ऐसे ऐकता चंद्रसेन घाली साष्टांग नमन, म्हणे हे राजेश्वर अन्याय घडला थोर, तेव्हा हे कळले तर कष्ट का होते प्राप्त. विक्रम म्हणे चंद्रसेना, शनीची केली निंदा, म्हणून आली तीव्र आपदा, दूर केली त्यांनीच. मग ते तेलियाच्या घरी गेले, विक्रमाने त्यांचे उपकार मानले, त्या सर्वांना सुखी केले. एक देशे देऊनी चंद्रसेन झाला हर्षभरित, म्हणे मी एक भाग्यवंत, विक्रम जोडला जामात, कृतार्थ झालो मी. राजाने सोहळा केला, दानधर्म अमाप केला, ऐसा एक मास झाला, विक्रम निघाले उज्जैनी. अमोल वस्तू रत्ने मौल्यवान, हत्ती घोडे दासदासी देऊन, पद्मसेना राजकन्या अपूर्ण, दिला देश पट्टणे ग्राम. सवे घेऊन दळ भार, उज्जैनीसी आले राजेश्वर, नगर शृंगारिले सत्वर, आनंदी आनंद झाला. राजा विक्रम आचरित, मनोभावे शनिश्चर व्रत, पीडा गेली समस्तन शनी प्रसादे करोनी. शनी देवाचे जे भक्ती करीते, चिंता क्लेश दुःखे दूर होते, सुख ऐश्वर्य सारे मिळते, रक्षण होते संकटातुनी. उडीद तेल शेंदूर, रुईच्या पाना फुलांचा हार, मारुतीस करावा अर्पण, शनिदेवाचे स्मरण करावे. 7.5 असेल त्यांनी, शनी महिम्न श्रवण दरदिनी, पठन करावे विद्यार्थ्यांनी, मारुती श्रमोर श्रद्धेने. लग्नार्थी पुत्रार्थी धनार्थी यांनी, धंदा रोजगार नसलेल्यांनी, पिंपळाच्या पारावर जाऊनी शनी महिम्न स्तोत्र श्रवण करावे. तेल शेंदूर उडीद घेऊन पिंपळाचे करावे अर्पण, धूपदीपादी उपचार समर्पण प्रदक्षिणा घालाव्या. नित्यनेमाने शनी पूजन करीते, शनी महिम्न हे पठन आणि श्रवण करीती, आयुष्यभर ते सुखी राहते. शनी महाराजांच्या कृपेने शनी महिम्न स्तोत्र हे फलदायी, पठन श्रवण करिता ग्रहपीडा न बाधती, भूतपिशाच संबंध बाधा न राहते, नांदते घरात सुखशांती. हे जे शनी महिम्न स्तोत्र पठन श्रवण करीते, त्यांचे मनोरथ पूर्ण होती, प्रत्येक कार्यात होईल यशप्राप्ती. असो शक 1921 प्रमाथी नाम संवत्सर, कार्तिक कृष्ण द्वादशी स शनिवार दिनी ग्रंथ संपूर्ण झाला हा.
श्री शनेश्वरार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम शांति शांति शांति. श्रीकृष्णार्पणमस्तु.